नमस्कार. फूड अँड फाइंड्स चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत केसांसाठी मेहंदी कशी भिजवायची, स्पेशली हिवाळ्याच्या दिवसांमध्ये. हिवाळ्यामध्ये आपण सतत मेहंदी लावू शकत नाही. मी सांगितलेल्या ट्रिकने तुम्हाला कमीत कमी 1 ते 1.5 महिना तरी मेहंदीचा कलर आरामात टिकेल आणि परत मेहंदी लावण्याची गरज पडणार नाही. चला तर मग बघूया आपण काय काय टाकणार आहोत मेहंदीमध्ये. मी नुपूर हिना घेतलेला आहे. तुम्ही दुसरी कुठली मेहंदी घेऊ शकता, पण या नुपूर हिनामध्ये बाकी पण बरेच इन्ग्रेडियंट्स ॲड केलेले असतात. त्यामुळे आणखी आवळा पावडर, मेथी पावडर असं वेगवेगळं ॲड करण्याची गरज पडणार नाही. म्हणून मी इथे नुपूर हिना घेतलेला आहे. जर तुम्हाला दुसरी मेहंदी यूज करायची असेल तर तुम्ही ते पण करू शकता. मी आता बरेच वर्ष झाले नुपूर हिना वापरते आहे, म्हणून मी नुपूर हिनाच घेतली आहे. हे 150 ग्रॅमचं पॅकेट आहे. तुम्हाला कुठल्याही लोकल मार्केटमध्ये मिळून जाईल. सोबत मी घेतलेला आहे 1 टेबलस्पून चहापत्ती पावडर. जी कुठली तुमच्या घरी तुम्ही चहा बनवण्यासाठी वापरता ती वापरू शकता. ते उकळण्यासाठी मी घेतलेलं आहे 1 ग्लास पाणी आणि घेतलेलं आहे बीटरूट आणि ते किसण्यासाठी 1 किसणी. बीटरूटमुळे कलर खूप सुंदर येईल आणि ऑरेंज कलर येणार नाही. सोबतच जर तुम्हाला मेहंदी लावण्यामुळे ड्रायनेस येत असेल तर तुम्ही दही वापरू शकता. मी घेतलेलं आहे अर्धा वाटी दही. जर तुम्हाला अंड्याचा वापर करायचा असेल तर मी सांगितल्याप्रमाणे मेहंदी भिजवून घ्या आणि दुसऱ्या दिवशी जेव्हा लावायची वेळ असते त्यावेळी तुम्ही 1 अंडं, त्याचा पिवळा भाग आणि पांढरा भाग दोन्हीही वापरू शकता. जर वास वगैरे येत असेल तर तुम्ही अंडं वापरू नका किंवा मग फक्त पांढरा भागसुद्धा वापरू शकता. मी अंडा वगैरे टाकणार नाही आहे, मी फक्त दही टाकणार आहे याच्यामध्ये. मी दही घेतलेलं आहे. आता मी बीटरूटचा पुढचा भाग कापून घेतलेला आहे आणि साल वगैरे काढण्याची गरज नाही आहे. तुम्ही डायरेक्ट हे किसून घेऊ शकता. बीटरूटमुळे कलर एकदम लालसर सुंदर येतो. उन्हामध्ये वगैरे केस खूप सुंदर दिसतात आणि खूप सुंदर शाईन येते केसांना. ऑरेंज कलर वगैरे येणार नाही बीटरूटमुळे. फक्त जर तुम्हाला चहापत्ती टाकायची असेल तर त्यामुळे मग थोडा लवकर जातो. बीटरूटमुळे तो कलर पक्का टिकून राहतो. चहापत्तीच्या ऐवजी तुम्ही कॉफी पावडरसुद्धा टाकू शकता. आता आपला पूर्ण 1 बीटरूट किसून झालेला आहे. तो मी एका पातेल्यामध्ये टाकलेला आहे. आता त्यामध्येच जी चहापत्तीची पावडर आहे ती टाकायची आहे आणि 1 ग्लास पाणी टाकायचं आहे. ते आता आपण मंद आचेवर जवळपास 10 मिनटं तरी उकळू द्या, म्हणजे जेणेकरून ते कमी होऊन जाईल, अर्धं होऊन जाईल कदाचित पाणी. 10 मिनटानंतर असं उकळी आलेली आहे आणि पूर्ण त्या बीटरूटचा कस त्या पाण्यामध्ये उतरलेला आहे, चहापत्तीचा आणि बीटरूटचा, आणि थोडंसं घट्ट झालेलं आहे ते पाणी. वरवर ती जी चहापत्ती लागलेली आहे पातेल्याला ती पण तुम्ही चमच्याने मिक्स करत जा मध्ये, म्हणजे ती कोरडी पडणार नाही. आणि 10 मिनटं झाल्यानंतर गॅस बंद करून द्यायची आणि ते झाकून ठेवायचं थोडं कोमट होईपर्यंत. एकदम थंड नाही केलं तरी चालेल. थोडं कोमट असलं की त्यावेळेपर्यंत तुम्ही ते झाकून ठेवा. बीटरूटमध्ये पोटॅशियम, लोह म्हणजे आयरन आणि इलेक्ट्रोलाइट्स भरपूर प्रमाणात असतात. बीटरूट जर तुमच्या केसांना फाटे फुटत असतील किंवा मधूनच तुटत असतील तर त्याच्यासाठी बीटरूट वापरतात केसांना. आणि सोबतच जर तुम्ही बीटरूटच्या रसाचा केसांना मसाज कराल तर रक्ताभिसरण वाढते आणि छिद्र ओपन होतात, पोर्स ओपन होतात केसांमधले, आपल्या डोक्यावरचे. बीटरूटचा रस केसांना मजबूत ठेवतो, त्यामुळे केस गळणंसुद्धा कमी होते. सोबतच बीटरूटमुळे केसातील कोंडासुद्धा दूर होतो आणि स्पेशली थंडीमध्ये आपल्या केसांमध्ये भरपूर कोंडा वगैरे होण्याचं प्रमाण असतं. त्यावेळी तुम्ही स्पेशली हिवाळ्यामध्ये जेव्हा मेहंदी भिजवता त्यावेळी बीटरूट नक्की टाका. आता हे मिश्रण भरपूर प्रमाणात उकळलेलं आहे. जवळपास 10 मिनटं झालेले आहेत. आता मी गॅस बंद करत आहे आणि गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवत आहे. हे कोमट होऊ द्या. त्यानंतर मी 1 लोखंडाची कढई घेतलेली आहे. डायरेक्ट त्या कढईमध्येच गाळणीमध्ये टाकून हे मिश्रण मी गाळून घेत आहे. जे बीटरूट आणि पत्ती या गाळणीमध्ये आहे ते पण चमच्यानी असं प्रेस करून घ्यायचं, म्हणजे त्यामुळे जो उरलेला रस असतो तो सुद्धा पूर्ण प्रमाणात लोखंडाच्या कढईमध्ये पडेल. आता मी पूर्ण बीटरूट आणि पत्तीचं मिश्रण गाळून घेतलेलं आहे. आता डायरेक्ट मी त्याच्यामध्येच ही नुपूर हिना टाकत आहे.
तुम्ही पहिले ही मेहंदी टाकू शकता आणि त्यावरसुद्धा ते जसं तुम्हाला लागतं त्या प्रमाणामध्ये ते मिश्रण टाकू शकता बीटरूट आणि पत्तीचं. पण मला माहिती आहे की हे कमी प्रमाणातच आहे, म्हणून मी डायरेक्ट त्याच्यामध्येच लोखंडाच्या कढईमध्ये टाकलं आहे आणि त्यामध्येच मी आता मेहंदी टाकलेली आहे. आता हे पूर्ण एकदा मिक्स करून घ्यायचं. असं एकत्र झालं. आता सध्या कोरडंच आहे. आता मी त्यामध्येच दही ॲड करत आहे. दही पण टाकून परत एकदा मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता हे काही अजून पण रेडी झालेलं नाही आहे. आता यामध्ये हळूहळू पाणी टाकायचं. जसं लागतं तसं तेवढं पाणी टाकू शकता, किंवा तुम्ही जे तुमचं मिश्रण होतं बीटरूट आणि पत्तीचं त्यामध्ये परत पाणी ॲड करून परत ते गाळून यामध्ये टाकू शकता. पण मी डायरेक्ट फक्त साधं पाणी टाकलेलं आहे, कारण ते बीटरूट आणि पत्तीचं ऑलरेडी ते खूप कॉन्सन्ट्रेटेड झालेलं होतं. 10 मिनटं उकळल्यामुळे जवळपास अर्धं झालेलं होतं, त्यामुळे मी साधं पाणी टाकत आहे. आणि हे तुम्ही ट्राय करा की एकदम पातळ भिजवू नका, कारण उद्या जेव्हा आपण हे उघडू तेव्हा आणखी तो पेस्ट सॉफ्ट झालेला असेल. म्हणून आता थोडं घट्टच भिजवून घ्या. आणि तुम्ही बघू शकता मी त्या लोखंडाच्या कढईला असं प्रेस करून चमच्याने त्यातला पण लोह काढून असं मिक्स करण्याचा प्रयत्न करत आहे. आणि आता सगळं एकत्र एकजीव झालं. थोड्याशा गुठळ्या तुम्ही बघू शकता, पण काही हरकत नाही. आपण ते सोक करायला भिजत ठेवू रात्रभर. त्यामध्ये ते सॉफ्ट होऊन जातील आणि उद्यापर्यंत त्या गुठळ्या राहणार नाहीत. आणि उद्या जेव्हा परत मिक्स करू तेव्हा त्या गुठळ्या पूर्णपणे मिक्स होऊन जातील. आता मी याला झाकून ठेवत आहे. एकदम एअरटाईट झाकणाने झाकून ठेवा. आणि आता हिवाळा आहे त्यामुळे मी काय करत आहे, एक जाड असं कापड घेतलेलं आहे, जे आपलं बसायचं आसन वगैरे असते तेच घेतलेलं आहे. ते मी त्या कढईला पूर्ण सगळ्या बाजूनी एकदम लपेटून घेतलेलं आहे त्या आसनाने. किंवा तुम्ही एखादं जाड कापड घेऊ शकता, एखादी छोटीशी चादर असेल ती घेऊ शकता. हे आपण यासाठी केलेलं आहे की तिथे गरमी तयार होईल आणि जो कलर त्यातून रिलीज होईल त्या मेहंदीमधून तो थोडा डार्क असेल नॉर्मलपेक्षा. जर उन्हाळा आहे तर तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही. तुम्ही डायरेक्ट कढई जरी ठेवली एअरटाईट झाकण ठेवून तरीसुद्धा ते बरोबर कलर रिलीज करेल. आता दुसरा दिवस उजडलेला आहे. जवळपास 10 ते 12 तास झालेले आहे आपण मेहंदी भिजवून. चला तर आता आपण ओपन करून बघूया. तुम्ही बघू शकता की जी काही मेहंदी कढईला लागलेली आहे ती एकदम काळा रंग आलेला आहे आणि जी मधली मेहंदी आहे ती पण थोडी डार्क झालेली आहे. आता मी जी आजूबाजूची मेहंदी आहे ती याच्यामध्ये परत मिक्स करेल आणि जेवढं तुम्ही जास्त फेटाल या मेहंदीला तेवढी ती सॉफ्ट होईल. आणि ज्या गुठळ्या राहिलेल्या होत्या त्यासुद्धा मिक्स होऊन जातील. भरपूर फेटायचं आहे. आणि जे आजूबाजूला लागलेलं जे काळं दिसत आहे तुम्हाला, जी मेहंदी ती एकदम काळा डार्क कलर झालेला आहे ती पण यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. बघा एकदम फेटल्यामुळे सगळ्या गुठळ्यासुद्धा विरघळल्या आहेत आणि ती मेहंदी एकदम सॉफ्ट दिसत आहे. पण तुम्ही चमच्याने थोडीशी टाकून बघा. जर ते एकदम तुम्हाला घट्ट वाटली तर थोडंसं एक स्पून असं तुम्ही एक चम्मचने पाणी ॲड करू शकता. मी जास्तीत जास्त 2 चम्मच पाणी घेतलेलं आहे ग्लासमध्ये आणि ते मी ॲड करत आहे आणि परत एकदा मिक्स करून घेत आहे, म्हणजे जेणेकरून तुम्हाला केसांना लावायला ते सोपं होईल. परत फेटून घेत आहे भरपूर. जेवढं तुम्ही फेटाल तेवढी ती मेहंदी एकदम सॉफ्ट होईल लावायला. आता मी तुम्हाला दाखवत आहे की आपण स्वतःची मेहंदी कशी लावू शकतो. ही मेहंदी मी मॅक्सिमम 15 मिनटं मला लागलेले आहेत पूर्ण मेहंदी लावायला, ज्यामध्ये काही स्टेप्स आहेत आणि तुम्हाला कुठल्या ब्रशची गरज पडणार नाही. जर तुम्हाला हँड ग्लोव्ज घालायचे असतील तर तुम्ही घालू शकता, पण मी डायरेक्ट हातानेच लावत आहे. सगळ्यात पहिले काय करायचं, आपलं जे टाळू असते सगळ्यात मधला भाग डोक्याचा, त्यावरचं एक पार्ट घेऊन घ्यायचा केसांचा, त्याला व्यवस्थित मेहंदी लावायची आणि तो गोल जसं मी दाखवत आहे तसा गुंडाळून घ्यायचा. किंवा तुम्ही एखादी छोटीशी गाठ बनवू शकता त्या केसांची, म्हणजे ते कुठे चढणार नाही. फक्त गुंडाळा केला तरी चालेल. तुम्ही बघू शकता माझे पाठीवर रोळलेले केस आहेत, कमरेच्या थोडेसे वर आहेत. मी मधला भाग घेऊन ते पूर्णपणे त्याला व्यवस्थित मेहंदी लावत आहे. त्याची गुंडाळी केलेली आहे डोक्यावरच.
आणि परत त्यावर थोडीशी मेहंदी थोपून देत आहे, म्हणजे जेणेकरून जे आपण नेक्स्ट बंच घेऊ केसांचा तो त्यावर व्यवस्थित चिपकला जाईल. आता मी त्याच्या आजूबाजूचे थोडे थोडे केस घेऊन त्याला लावत आहे मेहंदी. ती पण अशीच राऊंड राऊंड करत जायची. ज्या पहिलं आपण सर्कल केलेलं आहे, पहिला गोलाकार जो केलेला आहे केसांचा, त्याच्या भोवताल आपण ते गुंडाळत जायचं. असं हळूहळू करून फक्त मागचे किंवा फक्त पुढचे किंवा फक्त उजव्या किंवा डाव्या बाजूचे असे केस नाही घ्यायचे. थोडेसे केस घ्यायचे मधले, मग त्याच्यानंतर थोडेसे मागचे पुढचे केस घ्यायचे. असं करत करत गोलाकार ते वळवत राहायचे. असं करत करत शेवटी तुमचा एक असा एकदम घट्ट जुडा पडेल. त्याला कुठलंही पिन लावण्याची, क्लचर लावण्याची, बो लावण्याची काहीही गरज नाही. ही पूर्ण प्रोसेस करायला मला फक्त 15 मिनटं लागलेले आहेत. माझे केस कमरेच्या 1 इंच वर असतील बस. कारण पार्लरमध्ये जर तुम्ही लावत असाल तर 250-300 रुपये घेतात. अशा प्रकारची मेहंदी लावल्यामुळे पांढरे केस तर कलर होणारच आहेत. शिवाय कोणाचे कमी वयात जर पांढरे होत असतील तर ती देखील समस्या कमी होते. तुम्ही महिन्यातून एकदा जरी मेहंदी लावली तरी तुम्हाला कुठल्याही कंडिशनरची गरज पडणार नाही. आपलं एक रुटीन बनवून घ्यायचं की मी रविवारी मेहंदी लावणार, तर बरोबर शनिवारीच मेहंदी भिजवून घ्यायची. महिन्यातून एकदा जरी तुम्ही केलं तरी पण बीटरूट टाकल्यामुळे हा रंग महिनाभर टिकेल आणि बिलकुल तुम्हाला पांढऱ्या वगैरे केसांची समस्या होणार नाही. केस पण चमकदार होतील. ज्यांना एकदम ड्रायनेसची समस्या आहे ती पण जाईल. कोणाला कोंडा होत असेल किंवा दुसऱ्या कुठल्याही समस्या असतील केसांच्या, त्यासुद्धा दूर होतील. केस गळणेसुद्धा कमी होईल. एवढे सगळे मेहंदीचे फायदे असताना उगाच आपण हेअर कलर वगैरे वापरायला जाऊ नये. शक्यतो आपण ट्राय करायला पाहिजे की आपण मेहंदीच लावावी. आणि ट्राय करा की लोखंडाच्या कढईमध्ये भिजवा. त्यामुळे मेहंदी भरपूर काळी होते आणि कलर डार्क होतो. आणि कमीत कमी 7 ते 8 तासांसाठी तरी मेहंदी भिजवा. मी माझं एक रुटीन करून ठेवलेलं आहे की महिन्यातून एकदा मी मेहंदी लावतेच. सहसा मी महिन्यातून एकदा तरी मेहंदी लावण्याचा प्रयत्न करते. पण आता तुम्ही बघू शकता माझेसुद्धा काही केस थोडे पांढरे व्हायला लागले होते आता. पण मी जवळपास आता 2.5 ते 3 महिने झालेले आहेत मेहंदी लावलेली नाही आहे. तरी पण केस असे पांढरे वगैरे तुम्हाला दिसत नसतील, व्यवस्थितच आहेत. मेहंदीमध्ये व्हिटॅमिन ई आणि टॅनिन असतं, त्यामुळे सुद्धा केस मऊ होतात. नेहमी हे लक्षात ठेवायचं की मेहंदी धुतल्यानंतर केस वाळवायचे. कुठल्याही ड्रायरचा वगैरे वापर करायचा नाही. फॅनमध्ये किंवा उन्हामध्ये केस वाळवायचे. त्या रात्री ते तसेच ठेवायचे आणि दुसऱ्या दिवशी सकाळी व्यवस्थित तेल वगैरे लावून तुम्ही आणखी 3-4 तास ठेवू शकता तेल केसांना. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी खोबरेल तेल लावायचं, कोकोनट ऑइल, आणि कमीत कमी 3-4 तास तरी ते ठेवायचं केसांना. आणि जेव्हा तुम्ही तेल लावता तेव्हा एखादं पॉलिथिन रॅप किंवा एखादी पिशवी असेल प्लॅस्टिकची, ती डोक्यामध्ये घालून ठेवायची. म्हणजे त्या गरमीने आणखी तो कलर रिलीज होईल आणि तेलसुद्धा तुमच्या त्या रोम छिद्रांमध्ये पोचेल आणि केस वाढण्यासाठी मदत होईल. ते 4 तास ठेवलं की त्यानंतर जो काही तुम्ही शॅम्पू वापरता त्याने ते धुवायचे आणि परत 3-4 दिवस तरी शॅम्पू करायचा नाही, जेणेकरून तो कलर तुमचा पक्का होईल. ही मेहंदी लावल्यानंतर जास्तीत जास्त 3 तास केसांना ठेवायची, त्यावर ठेवायची नाही. कारण जर जास्त वेळ मेहंदी केसांना ठेवली तर ड्रायनेस येऊ शकतो केसांना आणि मेहंदी कडक झाल्यामुळे केसमधून तुटू शकतं. म्हणून जास्तीत जास्त 3 तास ठेवायची आणि नंतर धुवून घ्यायची. सोबतच कोणी मेहंदीचा वापर करणं टाळावं ते सुद्धा लक्षात घ्या की कोणाला सतत डोकेदुखीचा त्रास असेल तर त्यांनी मेहंदी अवॉइड करायला पाहिजे, त्यांनी मेहंदी लावू नये. ज्यांना सतत सर्दी, पडसं, ताप सतत होत असतो अशा समस्या असणाऱ्यांनी पण मेहंदी लावू नका. लहान मुलांचे जर केस पांढरे होत असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा अवॉइड करा. कमीत कमी 15 वर्षाच्या वरच लोकांनी लावायला पाहिजे मेहंदी. महिन्यातून मॅक्सिमम एकदा किंवा 2 वेळाच लावावी. केसांना मेहंदीचा चांगला रंग यावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर साध्या पाण्यात ते कधीच भिजवू नका. नेहमी कॉफी किंवा चहापत्तीच्या पाण्यामध्ये मिक्स करा. आणि जर तुम्हाला ऑरेंज कलर नको असेल, जर डार्क रेड किंवा मरून कलर हवा असेल
तर बीटरूट नक्की मिक्स करा, त्यामुळे चांगला गडद रंग येतो. मी माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या हेअर ऑइल रेसिपीज टाकत असते, ते तुम्ही व्हिडिओच्या शेवटी चेक करू शकता आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा लिंक दिलेले आहेत. केसांच्या वेगवेगळ्या समस्यांवर, जसे केस पांढरे होणे, केसात साई पडणे, केस गळणे, अशा वेगवेगळ्या समस्यांवर वेगवेगळे आयुर्वेदिक तेल तुम्ही वापरू शकता. अतिशय सोप्या रेसिपीज आहेत, तुम्ही नक्की चेक करा. आणि आणखी तुम्हाला कुठले व्हिडिओज हवे असतील तर मला कमेंट करून सांगा, मी नक्की व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल. चॅनलला सबस्क्राईब करा. आपण आपली फॅमिली वाढवूया, जेणेकरून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचू आणि एकमेकांना मदत करू शकू. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.